चक्रधर स्वामी की जय। आज संन्यास दीक्षा विधीच्या समारोहाच्या निमित्तानं संपन्न होत असलेला हा जो संपूर्ण सोहळा, या आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं संपन्न होत असलेली धर्मसभा, या धर्मसभेचे सभाध्यक्ष आदरणीय श्रद्धेय उपाध्याय कुलाचार्य श्री बिडकर बाबा, या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष कविशर कुलाचार्य आचार्य प्रवर श्री कारंजेकर बाबा, या समारंभाचे स्वागताध्यक्ष कविशर कुलाचार्य आचार्य प्रवर श्री विद्वांस बाबा, त्याचप्रमाणे या समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व, या ज्ञानमंचावर विराजमान असलेले सर्व आदरणीय आचार्यगण, समारंभासाठी माझ्या समोर विराजमान असलेले सर्व आचार्यगण, महंत, संत आणि ज्या उभय मंदिरांच्या माध्यमातून, उभय मंदिराच्या संचालकांच्या माध्यमातून हा सोहळा संपन्न होत आहे, ते या श्रीकृष्ण ज्ञान मंदिराचे संचालक आदरणीय पूजनीय परमपूज्य महंत श्री विजयराजजी शास्त्री, त्याचप्रमाणे गणेशपेठ येथील, पुणे येथील मंदिराचे संचालक आदरणीय परमपूज्य श्री पुणेकर बाबा, त्याचप्रमाणे संचालिका आदरणीय पूजनीय महंत श्री राणीताई, उपस्थित सर्व वंदनीय साधू संत, आदरणीय तपस्विनी आणि सहस्रद्ध भाविक बंधू आणि भगिनींनी, या ठिकाणी आज धर्मकुमार प्रसाद दादा यांना आज संन्यास दीक्षा विधीच्या निमित्तानं माझ्याकडे त्यांना संन्यास देण्याची सेवा देण्यात आली। आदरणीय पूजनीय श्री प्रसाद दादांना सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज, स्वामी श्री चक्रधर महाराजांचा प्रसाद त्यांच्या जीवनात प्राप्त हो, प्रसन्नता त्यांच्या जीवनात प्राप्त हो। त्याचप्रमाणे आदरणीय श्री अर्जुन दादा, आता तपस्विनी त्या ताई, त्या दुसऱ्या ताई, ज्यांनी आज या चौघांनी जे अनुसरण घेतलेलं आहे, या सर्वांचं अनुसरण स्वामी श्री चक्रधर महाराज स्वीकार करो। या मंदिराची जी पार्श्वभूमी आहे, हे महानगर मायानगरी असलेली ही कुणी स्वप्ननगरी म्हटलेलं आहे, अशा प्रकारची उद्योगनगरी असलेलं हे जे महानगर, या महानगराचं महानुभाव पंथाचं असलेलं हे भूषण वैभव, महानुभाव पंथाला ललांबूत ठरलेलं हे जे मंदिर, या मंदिराचं अत्यंत कैवल्यवासी आदरणीय पूजनीय श्री गोविंदराज बाबा मोगले यांनी जी या मंदिराचा पाया घालून या मंदिराची निर्मिती केली, आणि त्यांच्यानंतर त्यांच्या उत्तराधिकारी आदरणीय पूजनीय महंत बबीबाई यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने दादांचं उत्तराधिकारीत्व सांभाळून या मंदिराचं व्यवस्थापन सांभाळलं। त्यांच्यानंतर आदरणीय पूजनीय श्री विजयराज शास्त्रीच्या खांद्यावर त्यांनी जबाबदारी सोपवली, आणि शास्त्रीजींनी अतिशय सगळ्यांना घेऊन या मंदिराचं व्यवस्थापन केलं, आणि तीच जबाबदारी त्यांनी आता तपस्विनी पूजनीय महंत राणीताईंच्या खांद्यावर सोपवली, आणि राणीताई ही अत्यंत सगळ्यांना, पंथीयांना घेऊन, पंथीय या ठिकाणच्या वास्तविक मंडळींना एकत्र करून या मंदिराचा चांगल्या प्रकाराने व्यवस्थापन करतायत, आणि ही सगळी मंडळी अभिनंदनास पात्र आहे। मंदिर हे जड आहे, आणि मंदिराचं व्यवस्थापन करणारे जे आहे हे चेतन आहे, आणि म्हणून धर्मो रक्षती रक्षता, धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो, आणि म्हणून जड आणि चेतन या दोघांचा उभय संबंध आहे। चेतनाने जडाचं महत्त्व सांगून जडाचं महत्त्व वाढवावं, आणि जडाने चेतनाचं संवर्धन संरक्षण करण्यासाठी, कारण या प्रास्ताविकामध्ये उल्लेख करताना बोलले गेलं की भटोबासांचे शब्द आहेत की या पंथासी स्थानची राखेल, म्हणजे जडाने चेतनाचं
जडाच्या माध्यमातूनच चेतनाचा या पंथाचा विकास आणि जेवढी जास्त भरभराट जी झाली त्यात प्रामुख्यानं स्थानांचं महत्त्व आहे. स्थानांच्या माध्यमातून या पंथाचा प्रगती होत गेली, पंथाचा प्रचार आणि प्रसार होत गेला. आणि म्हणून या जडाचं महत्त्व जितकं आहे तितकं चेतनाचे आमच्या शास्त्रकारांनी जडापासून चेतन थोर एका अर्थानं असंही म्हटलेलं आहे. म्हणून जडही महत्त्वपूर्ण आहे आणि जडाचं संरक्षण संवर्धन करून जडाचं महात्म्य वाढविण्याचं काम चेतन करत असतो. आणि म्हणून ही जी आज नवीन नूतन संन्यासार्थी दीक्षार्थी तयार झालेले आहेत, हे या मंदिराचं महात्म्य वाढवतील, या मंदिराचा विकास आणि धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यास ते समर्थ ठरतील अशी मी शुभकामना व्यक्त करतो. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच्या श्रीचरणी प्रार्थना करतो की यांना त्या प्रकारची शक्ती देवत. आणि हा उभय वर्ग, मग पुरुष वर्ग स्त्री वर्ग, हे उभय वर्ग जो आहे, या उभय वर्गाचं महत्व आहे की उभय वर्ग दोन्ही केवळ पुरुषांच्या वरच बाजू अवलंबून नाही तर स्त्रियांचंही महात्म्य आहे. आणि एके कालखंड स्त्रियांनी म्हणजे कैवल्यवासी आदरणीय महंत तपस्विनी बबीबाईंनी अत्यंत समर्थपणे या मंदिराचा व्यवस्थापन प्रचार आणि प्रसार केला. त्याचप्रमाणे आदरणीय पूजनीय महंत श्री राणीताई या मंदिराचं समर्थपणे व्यवस्थापन आणि धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यास समर्थ ठरतील असा आम्हाला विश्वास आहे. मी आदरणीय पूजनीय महंत श्री विजयराजजी शास्त्री आणि आदरणीय पूजनीय महंत तपस्विनी राणीताईंना मी मनपूर्वक शुभकामना व्यक्त करतो. आपणा सर्वांना या समारंभाच्या निमित्तानं हार्दिक शुभकामना व्यक्त करून या मंदिराचा विकास आणि या मंदिराच्या माध्यमातून महानुभाव पंथाचा प्रचार आणि प्रसार नित्य घडत राहो, अधिक वृद्धिंगत हो अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करून शुभकामना देऊन माझ्या विचारांना मी विराम देतो.